हाय मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर. आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आज तारीख आहे 18 ऑगस्ट. तर आज सोमवार आहे, वीकचा पहिला दिवस आहे. तर आपण हे म्हणजे पूर्ण आठवडा कंटिन्यू मी व्हिडिओ टाकणार आहे. कारण सगळ्या डेमध्ये कसे रेट असतात, काय आपलं अर्निंग होतं पूर्ण डेमध्ये. आपलं डेलीचं टार्गेट आहे CNG वगैरे सगळं कट करून 2000 रुपये आपल्याला अर्निंग करायची आहे. आता दुपारचे वाजले 2:57 झालेत, म्हणजे 3 समजा 3 वाजले. आपण 3 वाजता स्टार्ट करतोय. तर रात्री 12 वाजेपर्यंत बघूया आपले किती अर्निंग होतीये आणि एंडिंगला बघूया आपली गाडी टोटल किती किलोमीटर चालणार आहे, किती तासात आपली किती अर्निंग होती. तर आता बघूया, मी ओला आणि रॅपिडो ऑनलाईन जातोय. तर बघूया पहिली ट्रिप पूर्ण लागते. तर पहिली ट्रिप तर आपण एक्सेप्ट केली, रॅपिडोकडनं लागली आहे. 400 कितीतरी दाखवलेली, कोंडव्याला ड्रॉप करायचं आहे. तर रेट मला रेट नाही बघितलं मी, टोटल किलोमीटर पण नाही चेक केलं कारण मोठी राईड होती. रॅपिडो राईड जास्त थांबत नाही, लगेच कोणी ना कोणी एक्सेप्ट करतं. तर एक्सेप्ट झाले राईड. 400 किती ते दाखवले, अमाऊंट जास्त होती म्हणून म्हटलं एक्सेप्ट करूया. पहिली ट्रिप आहे. टार्गेट जेवढं आपण मोठे ट्रिप एक्सेप्ट करू तेवढं आपलं टार्गेट लवकर कंप्लीट करायला आपल्याला हेल्प होते. तर ठीक आहे, आता जा. कस्टमर इथनं 1.7 किलोमीटरवरच आहे, म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर. तर पिकअप करूया आणि ड्रॉप केल्या बघूया आपल्याला किती किलोमीटरची किती भेटतं ते. केली इथं कोंडव्याला आणि त्याचे आपल्याला भेटले 445 रुपीज. तर कलेक्ट फेअर करतो आपण. फेअर केल्यानंतर पर किलोमीटर 17.19 रुपयांनी ही ट्रिप दाखवते. कस्टमरला रेटिंग देऊया. पुढची ट्रिप लागली आता पुणे रेल्वे स्टेशन. 8.7 आहे आणि 188 रुपये भेटतात, तर ठीक आहे. तर एक्सेप्ट केली आता ट्रिप आपण. तर ठीक आहे, ही ट्रिप तर म्हणजे असं मला परवडले. 17 रुपये पर नॉन एसीनेच आणलं आहे. बट एवढंच आहे की कोंडव्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की इथं म्हणजे किती ट्रॅफिक वगैरे असतात, सगळ्या छोटे रस्ते वगैरे. म्हणून मोस्टली तर मी येत ना, पण पहिली ट्रिप होती म्हणून एक्सेप्ट केली आहे. तर आता इथनं जाऊया आपण स्टेशनला पिकअप, म्हणजे कस्टमरला पिकअप करायला स्टेशनला ड्रॉप करूया. तर जी शेवटची जेव्हा मी एक्सेप्ट केली रॅपिडोची पुणे रेल्वे स्टेशन मी कॅन्सल केली. ती खूप आतमध्ये होतो, कुठली कस्टमर फोन आला 12वी गल्ली वगैरे बोलत होते. म्हटलं एवढ्या आत जायचं नाही, का ना एवढ्या आत गेल्या तर आजच स्कूटीवाले हे ते सगळे आजूबाजूने येत असतात आणि रस्ता पण एकदम छोटा असतो. आता समोरनं आता हेच बघा, टेम्पोचं दाखवतो तुम्हाला. का समोरनं टेम्पो आला, आता कसं निघायचं इथं ना, त्या टेम्पोला हे असे असतात कोंडव्याचे रोड, म्हणून या साईडला मी येतच ना अजिबात. आणि पहिली ट्रिप होती दिवसामध्ये एक्सेप्ट केली. आता साईडला इथं दाबून बघूया जाते का गाडी. तर जसं बघितलंच की एवढं ट्रॅफिक म्हणजे इथं जाम असतं. आता काय त्याला करणार. आता निघलो आपण तरी तिथनं 5 मिनटं तिथं माझे म्हणजे वेस्ट गेले. साईडला लावून गाडी थांबावं लागली कारण त्या टेम्पोच्या मागे रिक्षा बाईकवाले सगळेच्या सगळे पाट्याच्या पाठीस. म्हणून त्यात पण टेम्पो जेव्हा पुढे गेला त्याच्या पुढं कुठली ती गाडी वगैरे असेल, कार वगैरे, त्यामुळे त्याला पण तिथनं रस्ता नाही. आता काय करणार. आता इथनं आलो, आता इथनं बघूया लवकर बाहेर निघूया. बाहेर गेल्यावर आपली वाकड, पिंपरी चिंचवड किंवा विमाननगर, खराडी साईडची ट्रिप घेऊया आणि जाऊया त्या साईडला आपण. तर बघूया आता पुढची ट्रिप किती वेळ. आता सकाळपासून आपली पहिल्या ट्रिप चार्जिंग झाली आहे 455 रुपये. बघूया आता पुढची ट्रिप किती वेळ लागते. तर मी आता ओलाला ऑनलाईन जात होतो. ओलाला असा प्रॉब्लेम येतो, सर्व एरर दाखवते. तर असे बाकीचे जे ओला यूज करतात त्यांना पण दाखवत असेल तर एकदा प्ले स्टोअर जावा. अपडेट आलं आहे, अपडेट चेक करा. अपडेट करा, त्यानंतर बघा ॲप्लिकेशन ओपन होतं. मी मग आता अपडेट केलं, त्यानंतर माझं ॲप्लिकेशन ओपन झालं आहे. तर कोणी असं कोणाला प्रॉब्लेम होत असेल ऑनलाईन यायला वगैरे, तर टेन्शन नका घेऊ. आपलं प्ले स्टोअर जावा, ॲप अपडेट करा, बघा तुमचं पण कंटिन्यू चालू होईल. पुढची ट्रिप तर लागली आपल्याला तळेगावला ड्रॉप करायचं आहे. 700 समथिंग किती दाखवलेले. तर आता जाऊया कस्टमरच्या लोकेशन, कस्टमर पिकअप करूया. आता अमाऊंट पण जास्त म्हटलं त्याला, म्हणजे लॉंग ट्रिप आहे. लॉंग ट्रिपला माहिती आहे आता हायवे टू हायवे लवकर कव्हर होईल. म्हणजे 1 ते 1.5 तास लागतील. ठीक आहे, आपल्या 400 आणि 700 जरी म्हटलं तरी 1200च्या आसपास आपलं अर्निंग होऊन जाईल. तर ठीक आहे, जाऊया कस्टमरच्या लोकेशनला पिकअप करूया त्यांना. आता कस्टमरला आपण ड्रॉप केलं आहे आणि मी हे ड्युअल रिगार्ड करतो कारण तुम्ही बघू शकता की टोटल बिल झालं आहे 6767. तर हे आपण कलेक्ट करूया. आणि कस्टमरनी 45 रुपये टोलचे वेगळे पे केलेत. तर ठीक आहे, तर ही ट्रिप कंप्लीट झाली आणि इथनं आता बघूया आपल्याला पुढं कुठली ट्रिप लागते. आता इथनं CNG वगैरे फिल करावं लागेल कारण सकाळी निघताना माझा अर्धाच होता. तर आता फुल करावा लागेल जाऊन. तर बघूया, इथं जवळपास CNG तर एक दाखवतोय ऑनलाईन. तर जाऊया बघून किती CNG बसतोय. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता म्हणजे आता आलो आपण इथं इंडियन ऑइलच्या पंपवर.
हे हवाला पंप बघू शकता. तळेगावच्या हायवेला हा एकच पंप आहे, पण तिथं बोललं CNG संपला आहे. तर आता CNG संपला आहे तर आपल्या अजून 3 कांड्यात आहे. बघू शकता तुम्ही. फोकस होत नाही काय, ड्युअल रेकॉर्ड आहे त्यामुळं. तर आपल्याकडं तर आता 3 कांडी आहेत अजून, म्हणजे इथनं सिटीमध्ये आपण जाऊ शकतो. तर कस्टमरने तर 812 रुपये पे केलेत आणि आपल्याला 730 रुपये भेटले त्या ट्रिपचे. तुम्ही बघू शकता. मग दिवसभर तर आपली गाडी आता चालली आपण 3 वाजल्यापासून काढून 76 किलोमीटर चालली आणि आपली अर्निंग 1200च्या आसपास झाली आहे. तर ठीक आहे, चांगलेच आहे. आता इथनं बघूया, बाहेरची अजून ट्रिप लागली तर मोठी लागली तर 500-600 रुपयाची पण लागू शकते. तर आपलं टार्गेट अर्धाच्या वर होऊ शकतं. तर ठीक आहे, बघूया मित्रांनो आता किती वेळ लागते. नाही लागलं तर आपण हळूहळू करून लोणावळ्याच्या इथं तळेगावच्या टोलवरनं क्रॉस करावं लागेल. त्या पुन्हा आपल्या ट्रिप भेटेल. तर बघूया, आपण जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं थांबवा, कारण जास्त टाईम घालवला तर टार्गेट कम्प्लीट व्हायला अजून जरा वेळ लागेल. तर बघूया पुढची ट्रिप किती वेळ लागते. तर बघू शकता मी आत म्हणजे तिथं तळेगाव खूप वेळ थांबलो, पण काय ट्रिप लागत नव्हती म्हणून तिथनं मी आलो पुढं आपलं टोलजवळ आलो. पण तिकडनं आपल्या ट्रिप लागली. इथं बानेरला ड्रॉप करायचं होतं. टोटल किलोमीटर 13 होतं. बानेर चौकात ड्रॉप केला हायवेलाच, म्हणजे मोजून 27 मिनिटं मला दाखवले आले, पण 24 मिनिटात ही ट्रिप कंप्लीट झाली. त्याच्या आपल्याला 344 रुपये भेटलेत. आता इथनं बघूया, आपण आलो बालवाडीच्या इथं माझा विचार आहे CNG मध्ये फुल करावा, कारण सकाळी घरात निघताना भावाचा अर्धा टाकी बाकी होती, तर अर्धा टाकीचा आपण ट्रिप पूर्ण केली. आपल्या कसं 102 किलोमीटर गाडी चालली आहे आणि अर्निंग समथिंग 1400 पर्यंत झाली आहे. ठीक आहे, बघू आपलं रशावर चालू आहे. तर जास्तीत जास्त ट्रिप येतील, म्हणजे रेट चांगला भेटेल कारण ट्रॅफिक असल्यामुळं. तर ही बघूया आता किती वेळ लागते. आता ही ट्रिप आपण कंप्लीट करूया आणि CNG भरून बघूया पुढची ट्रिप कितीची लागते. ही ट्रिप तर लागते 360 लागली, पण आपल्याकडे CNG नाही 20 किलोमीटर जाण्यासारखा. माझ्याकडे 2च कांडी बाकी आहे, म्हणून हे तर एक्सेप्ट नाही करू शकत. तर असू द्या, बघूया पुढची ट्रिप आपल्याला कुठली लागते. भेटूया पुढं. मित्रांनो, मला तर वाटतं आपला काय दिवस होतोय कामाचा व्यवस्थित, कारण आपण बालवाडी पंपावर गेलतो, म्हणजे बांधलेला ड्रॉप करून जो बालवाडीचा CNG पंप आहे तर तिथं गेलो होतो. CNG पंप बंद होता. तिथनं नियर आपला वाकडचा होता, वाकडला आलो होतो. तिथं पार मोठी लाईन लागलेली आहे आणि आपली कांडी आता बाकी आहेत 2. आपली एकच चुकी झाली, आपण मॉर्निंगला CNG कामाला जायच्या अगोदर भरला नाही. तर आता काय उपाय नाही, आणि वाजलेत आता 9:30. तर बघूयात किती बिझनेस होतो. आता हे बरोबर आपण नियर बायच्या ट्रिप कंप्लीट करूया, कारण म्हणजे रात्री अजून आउटसाईड गेलं तर परत वेळ लागेल. जरी आउटसाईडची मोठी 500-600 रुपयांची ट्रिप आली तर घेऊया लगेच. या सकाळचे आपले 1300 झाले, तसे लवकर थोडाफार टार्गेट आपला कंप्लीट होऊ शकतो. भरला आपण आतपर्यंत नव्हता तरी 2 कांड्यातून 500चा काय बसलाय गॅस, 520 रुपयाचा काहीतरी. तर मला ट्रिप लागली चिंचवडला ड्रॉप करायचं. 160 रुपये दाखवलेले. म्हटलं जाऊ ती एक्सेप्ट आली, ती एक्सेप्ट केली. इथनं बघूया अजून, म्हणजे 1300 काम करूया तर म्हणजे होईल. अजून 2-3 तास होईल. भावाला पण सांगितलं तो लेट 5 वाजेपर्यंत कमसे आपला टार्गेट तरी कम्प्लीट होईल. तर मला पिकअप करूया त्याच्या ट्रिप ड्रॉप केले. त्याचे आपल्याला 160 भेटलेत, पण 168 बिल झालं. तर कस्टमरनी 170 केलं आहे, म्हणजे समजा या ट्रिपचे आपल्याला 162 रुपीज भेटलेत. ठीक आहे, 8 किलोमीटरचे. तर आता इथनं बघूया पुढची ट्रिप आता कुठली लागते आपल्याला. ट्रिप आहे ट्रिप खूप व्हायला रश आपला पिकअपमध्ये त्या आंबासाईडला काय माहीत, पण आता बघूया. आता एक ट्रिप लागली उंची, आता उंच साईडला जाऊया. तिथं मग परत या साईडची भेटली तर कसं 200 म्हणजे 400 झाले. ते दिवसभर आपला 2000चं काम होईल. 400 450 किंवा 500चा CNG जाईल, मग 1500 तरी उरल. आणि आताचे 11 वाजलेत, ते बघूया 1 वाजेपर्यंत ट्राय करूया टार्गेट कम्प्लीट करायचं. 232 रुपीज भेटले आपल्याला 12 किलोमीटरचे किती. तर ठीक आहे, आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. विमाननगरची ट्रिप लागली आहे मला. 900 मीटरवरनं पिकअप आहे. 200 किती काय दाखवलेले. म्हटलं चला 280-90च्या आसपास जर भेटली अमाऊंट चांगले, आपले 2000 तर कंप्लीट होतील. मग त्यातनं CNG मायनस केला तरी 500 तरी आपले 1500-1600 आसपास होतील. विमाननगर आपण डायरेक्ट घरची लोकेशन टाकूया, म्हणजे घरची लोकेशन टाकल्यावर येत्या 2 ट्रिप जरी कंप्लीट झाल्या तर आपला टार्गेट पण कंप्लीट होऊ शकतो. जरा अजून जर चांगली रेटनी भेटल्यावर ती बघूया. जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर आणि कस्टमरला ड्रॉप केला, बघूया जे आपल्याला किती भेटतं ते. सॉरी मित्रांनो, आपण चालल्यावर कस्टमरला पिकअप करायला आणि कस्टमरनी राईड कॅन्सल केली.
तर इथनं पुढची राईड बघूया आता. छोटी राईड आहे ते 87 रुपीज वगैरे, तर ह्या आता एक्सेप्ट नाही करणार आहेत मी. तर बघू कुठली ट्रिप लागते. आता रॅपिडो पण ऑनलाईन करतो, जर चांगल्या रेटची लागली तर ठीक आहे. इथनं वाकड वगैरे साईडची पण लागली तरी आपल्याला चालेल, म्हणजे आपण घरी पण डायरेक्ट जाऊ शकतो. एक काम करतो, इथं लोकेशन टाकूया, जरी आपल्याला घराच्या आजूबाजूची कुठली आली तरी बरं होईल. टाकला आता गो टू होम. तर बघूया किती वेळ लागते. शेवटची ट्रिप आपल्या निगडीची लागली मला, तर 259 रुपीज भेटले त्याचे आपल्याला. तर ओव्हरऑल 2000 का 2100 झालेत. टायमिंग आता 12:16 झाले. तर म्हटलं आता जाऊया घरी, भावाला गाडी देऊया. बाकी उरलेला टार्गेट आपण उद्या पण कंप्लीट करू शकतो. ठीक आहे, बाकीचं आपण बोलणं घराजवळ जाऊन करूया. तर भेटूया थोड्या वेळात. तर हा मित्रांनो, जसं मी सकाळी मॉर्निंगला बोललो की मी आज पूर्ण म्हणजे आजपासून पूर्ण आठवड्याची इन्कम दाखवणार आहे, की सगळ्यांना डाऊट आहे की आठवड्यापर्यंत किती पैसे निघतील काय वगैरे. तर असं बोलायला गेलं तर बघा, आजचा मंडे होता. तर मंडेचा दिवस जसा माझा डेली मंडे जातो, असं नाही की बघा डेली मंडेला प्रॉपर आपला टार्गेट कंप्लीट होईलच. मंडे किंवा संडे पण पकडा, कोणतं पण असं सांगू शकत नाही की आपला आज टार्गेट कंप्लीट होईलच. कारण जसं आज CNGचा प्रॉब्लेम झाला मला. आधी मी बांधे चौकात कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर बालेवाडीचा जो आहे तिथे गेलो, पंप तो बंद होता. तिथं मेन हायवेला जो आहे त्या हायवेला गेलो, तिथला बंद होता. मग मला लास्टला वाकडला जावं लागलं, तिथं मला CNG भरला, त्यात पण तिथं लाईन होती. तिथं माझा मोजून दीड ते 1 ते 1.5 तास माझा तिथं वाया गेला. प्लस किलोमीटर वाढले. त्यामुळं कसं होतंय, वर खाली कधी ना कधी आपल्या बिझनेसमध्ये होत असतो. पण एवढं काय टेन्शन नाही आहे. कारण का ते मी तुम्हाला पुढं हिसाबामध्ये सांगतो. तर ओव्हरऑल आपण आजची अर्निंग बघूया. तर 2107 रुपये आपण टोटल अर्न केलेत आज ट्रिप मारून. त्यातले मायनस करा CNG माझी गाडी चालली टोटल 164 किलोमीटर. तर मिनिमम माझा 450 ते 500पर्यंत गॅस गेला असेल, पण आपण 500 पकडूया. जर -500 गेले तरी 1607 रुपये आजचं आपलं इन्कम झाले. तर एवढं काय मोठं नाही. आपलं पूर्ण आठवड्यामध्ये कधी कधी 300-400 रुपये वर खाली होतात, नक्की होतात. भले आज 400 रुपये कमी आपण टार्गेटमध्ये कमी आहे 400 रुपये, ते आपण उद्या वाढू शकतो. उद्या आपला किंवा उद्या 200, त्या तिसऱ्या दिवशी 200 करू, असं आपण जो आपला पहिल्या दिवशीचा टार्गेट कमी झाला तो पूर्ण करू शकतो. म्हणून एवढा लोड घ्यायचा नाही. आणि मेन गोष्ट असं काय उदास वगैरे करून घ्यायचं नाही. कारण असं बघायला गेलं तर आता बघा वाजलेत 12:30 झालेत. तर सकाळी आपण 3 वाजता गाडी काढलेली. तर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 9.5 तास, फक्त 9.5 तासात काम केलं. त्यात पण 1 तासभर आपला माहिती आहे CNG भरण्यात दिला. जर मॉर्निंगला आपण CNG ही एक चुकी होती. जर आपण मॉर्निंगला CNG भरला असता तर रात्रीपर्यंत आपला CNG चालला असता, आपल्या कुठं नॉनस्टॉप काम करता आलं असतं. आणि कधी पण ओलामध्ये बघून घ्या, जर आपण ट्रिप एक्सेप्ट करायला स्टार्ट करतो, जर आपण जसं कंटिन्युअसली चालू ठेवल तर आपल्या कंटिन्युअसली ट्रिप पडत राहतात. जर आपण मध्ये गॅप घेऊ तर ट्रिप येण्यामध्ये थोडाफार प्रॉब्लेम येतो. मी हे अनुभवलं आणि जे ओला रेग्युलर यूज करतात त्यांना पण माहीत असेल. तर एवढंच आहे की आता उद्यापासून आपण नेहमी गाडी स्टार्ट करायची, म्हणजे कामासाठी स्टार्ट करायच्या आधी CNG फुल करायचा. आपल्याला घराच्या जवळच म्हणजे चिंचवडला मी जिथे राहतो जवळच मला CNG पंप आहे इंडियन ऑइलचा. तर आणि ते पण ऑनलाईन CNG, म्हणून तिथं CNG पूर्ण टाकी फुल प्रॉपर केली होऊन जाते. प्रेशर तिथं जास्त करून असतोच. तर उद्यापासून आपण हे नक्की फॉलो करणार. आधी CNG फिल करणार, टाकी फुल करणार आणि कामाला स्टार्ट करणार आहे. भले आपण 3 की 2 वाजता लवकर स्टार्ट करूया, टार्गेट आजचा इनकम्प्लीट असल्यामुळे. तरी बघूया आता उद्याचा दिवस जातोय. आजचा दिवस तुम्ही बघितला, दिवसभरात आपल्यासोबत काय काय झालं काय काय नाही. जे आपण कोंडव्यामध्ये गेलो तिथं ट्रॅफिक, त्यानंतर CNG मध्ये आपला गडबड झाली. तर ठीक आहे, असो काय प्रॉब्लेम नाही. आणि आपण तळेगावला गेलो तर तिथं आपले 15-40 मिनिटं वेस्ट झाले. तर बघा, काम करायची एक टेक्निक आहे. कुठं कुठं आपण चुकतो, आपण जिथं चुकतो त्यातनं आपल्याला कळतं की आपल्याला नेक्स्ट टाइम काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. म्हणून एवढा लोड घ्यायचा नाही की नाही विध झाला वगैरे, विचार नाही करायचा. की आपण काम करतोय ना, आपल्याला इन्कम येणारच, एवढं लक्षात ठेवा. मेहनत का फल हमेशा मिळत आहे. तर ठीक आहे, तर आजचा दिवस आपला इथं संपतोय आणि मग भेटूया मित्रांनो उद्या. आणि जर माझे व्हिडिओ आवडले असेल नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या. आणि डेलीचा अपडेट मी नक्की देईल, कारण सगळ्यांना एक म्हणजे अंदाज येईल की विकली आपल्याला किती इन्कम होऊ शकते आणि किती तास केल्याने होऊ शकते. तर माझे तास पण तुम्ही काउंट करा आणि माझी इन्कम पण काउंट करा. आणि हा पण विचार केला की जर आपण जास्त तास काम केलं तर आपली जास्त इन्कम पण होऊ शकते. मी नाही करत आहे, कारण माझ्या सांगती भाऊ आहे आणि मला बाकीचं मी म्हणजे आता जे या वयात आहे त्यांना माहीत असेल, मी रेग्युलर आता जिमला जातो, त्यामुळे थोडा टाइम मला मी स्वतः देतोय. मी आधी 12 तास काम केलं. मी आधी कंटिन्यू 24 आवर्स पण काम केलं आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये पण आधी बघू शकता. त्यामुळं मी आधी लोड घेतलेला आहे, म्हणून आता मी निवांत आहे, म्हणून मी असं फ्रीली काम करतो. असं मला काय लोड नाही आहे की मला 13 तास 14 तास 12 तास कंपल्सरी करायचं आहे. मी माझे जो टार्गेट आहे तो कंप्लीट करतो. नाही झाला तो दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी अर्धा करून कंप्लीट करतो. कारण मी माझं झाल्यानंतर रात्री माझा भाऊ माझ्या गाडीवर जातो, त्यामुळे माझी गाडी ही
24 तासापैकी 15 तास तरी 18 ते 20 तास माझी गाडी चालती. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी डिटेल मी नक्की शेअर करेन.